भले ही मराठी भाषा जरी एक असली तर ती झाली प्रमाण भाषा, पण बोली भाषा यामध्येही बरेच प्रकार आहेत, जसं की प्रत्येक भागामध्ये भाषा बदलते. काय वे बाई ताडा, काय चालून राहिलं रे? ही म्हणजे आमची विदर्भी लँग्वेज. विदर्भी लँग्वेज म्हणजेच असं वाटतं की सिरियस गॉसिप सुद्धा कधी कधी चाय टपरीवाल्या कन्व्हर्सेशन मध्ये चेंजेस होऊन जातात. का काय माहित नाही, तू तुका बघून घे, सांगितलं ना एकदा. ही म्हणजे मालवणी लँग्वेज. मालवणी लँग्वेज म्हणजे जसं नारळाचं झाड पण असं गोड पद्धतीने गॉसिप करतंय. काय राव, कधी येतोय मग कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आणायला? हा तर ही कोल्हापुरी लँग्वेज. ही लँग्वेज म्हणजे जसं की नॉर्मल कन्व्हर्सेशन मध्ये सुद्धा पब्लिक अनाउन्समेंट होती असं वाटतं. आणि इथल्या लोकांना माईकची गरज नाही, कारण खरे त्यांचा आवाजच इथल्या टोकापासून तिथल्या टोकापर्यंत पोहोचायला काफी आहे. दुपारी 1 ते 4 पर्यंत कृपया दरवाजा वाजू नये, आमची झोपायची वेळ असते. आणि हो, पुणे नाही, पुणे, समजले? आता ही झाली पुण्याची लँग्वेज. पुण्याच्या लोकांचं सांगायचं झालं तर इथल्या पेठांपेक्षा जास्त इथल्या लोकांच्या रोस्टिंग स्टाईल पद्धत आहे. तेवढंच नाही तर यांच्या घरासमोरच्या पाट्यास लोकांना रोस्ट करायला काफी. काय रे दादू, मलाच सांगेस का तू? मी तुला आधी सांगून ठेवू होतं. ही झाली आमची सगळ्यांची गोड आणि फार मनातली भाषा, म्हणजेच खानदेशी भाषा. ॲटिट्यूड आणि इनोसन्सचा परफेक्ट कॉम्बिनेशन. म्हणजे सगळ्या भाषांचं एक अचानक असं मिक्सचर जिथे होतं ना, ती आमची मराठवाडी भाषा. आणि जिथे हैदराबादी, हिंदी, मराठी, इंग्लिश कुठली लँग्वेज कुठे बोलल्या जाईल त्याचा काही ताळमेळ नाही, ती म्हणजे आमची मराठवाडी भाषा. आणि तरीसुद्धा मराठवाडी भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशाच महाराष्ट्रात बऱ्याच लँग्वेजेस आहे. जिल्ह्या ठिकाणी दर 200 किलोमीटरला आमच्या लँग्वेजेस चेंज होतात, पण तरीसुद्धा सगळ्यांच्या माणसांच्या मनात एक वाक्य नेहमी टेकून राहिलं. कधीही कोणीही केव्हाही कुठे कोणाच भेटलं तर सगळ्यात पहिले चहा घ्यायचा काय, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच भेटणार. आणि इफ यू लाईक दिस व्हिडिओ, टू लाईक, कमेंट, शेअर. आणि तुमच्या भागामध्ये कुठली लँग्वेज सगळ्यात जास्त वापरली जाते, डू टेल मी इन कमेंट्स.